एक मोठी बातमी हाती येते। राज्यातल्या IAS अधिकाऱ्यांच्या अचानक बदल्या करण्यात आल्यात। एक दोन नव्हे, तब्बल 60 अधिकाऱ्यांच्या एकाच वेळी बदल्या करण्यात आल्यात। त्यामुळे साहजिकच प्रशासनाच्या वर्तुळामध्ये जोरदार खळबळ उडालेली आहे। ऋत्विक भालेकर आमचे प्रतिनिधी आपल्याला अधिक माहिती देतात। ऋत्विक, कशाचं द्योतक म्हणायचं आणि कोणकोणत्या मुख्य अधिकाऱ्यांची घरं बदललेली आहेत? नम्रता, सरकार स्थापन झालं होतं युतीचं, त्यानंतर ती दुसरी मेजर बंपर रिशफल ही म्हणावी लागेल, कारण 60 अधिकारी यांच्या बदल्या झालेल्या आहेत। यामध्ये प्रामुख्याने जर नावं घ्यायची झाली तर वलसा सिंग नायर असतील, ज्या टुरिझमला होत्या डिपार्टमेंटला, मुंबईच्या कलेक्टर अश्विनी जोशी, ज्या आक्रमक म्हणून ओळखल्या जायच्या, किंवा महेश झगडे, असे अनेक दिग्गज अधिकारी जे आहेत त्यांची बदली करण्यात आलेली आहे। त्यांना साईड पोस्टिंगला कोणाला टाकण्यात आलेलं आहे, तर कोणाला अगदी अनपेक्षित अशी खाती देण्यात आलेली आहेत। नम्रता, 2.5 वर्ष अजून पुन्हा 2019च्या निवडणुकीला सामोरे जाण्यासाठी आता सरकारला राहिलेले आहेत आणि त्यामध्ये कुठेतरी या सरकारला प्रशासनाच्या जोरावरती परफॉर्मन्स द्यायला लागणार आहे। त्यांचे जे ड्रीम प्रोजेक्ट आहेत ते पूर्णत्वास नेण्यासाठी ही सगळी उपाययोजना केली गेलेली आहे का, अशी राजकीय वर्तुळात चर्चा होऊ लागलेली आहे। नक्कीच ऋत्विक, तू लक्ष ठेवून राहा। तुर्तास धन्यवाद या माहितीबद्दल।